जय महाराष्ट्र। हे पहा, पनवेल नगरीचे विद्यमान आमदार प्रशांतदा ठाकूर हे चौथ्यांदा आता आपल्या निवडणुकीला उभे सामोरे जात असताना यापूर्वी लोकसभेची निवडणूक झाली आणि या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये युती धर्माचं पालन त्यांच्याकडनं मोठ्या प्रमाणात केलं गेलं। त्याचा प्रत्यय आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण सर्वांनी पाहिला आहे आणि त्यांच्यामुळं 30-32 आघाडी आम्हाला पनवेलमधून मिळाली आहे। युती धर्म काय असतो, राज्याचे मुख्यमंत्री आमचे मुख्य नेते यांचा आम्हाला वारंवार आढावा आमच्याकडे घेत असतात की काय चाललंय आपल्याकडे कोण काम करत नाहीये का, आपल्या कोण बंडखोरी करतंय का, बाकीच्या अडचणी काय आहेत का, या सर्वांचा आढावा 2-4 दिवसानं आम्हाला मुख्यमंत्री साहेबांच्या कार्यालयाकडनं येत असतो। पण त्याच्यापूर्वी सुद्धा आपल्याला माहिती आहे की राज्यामध्ये जेव्हापासून 2 वर्षापूर्वी जी क्रांती झाली, बाळासाहेबांचे विचार घेऊन माननीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी जी क्रांती घडवली, जे धाडस केलं, त्या धाडसाचं 2-2.5 वर्ष हे चांगलं काम करत असताना असंख्य योजना मला वाटतं त्यांच्या कार्यकाळामध्ये कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी केल्या नाही। एवढ्या योजना आणि एवढे GR पास यांच्या माध्यमातून केले गेले। परंतु आमच्यासाठी येणारा कालखंड हा महत्त्वाचा आहे, कारण 2-2.5 वर्षाच्या कालखंडानंतर जी क्रांती केली आहे आणि खऱ्या अर्थानं बाळासाहेबांचे विचार आपण वारंवार बोलत असतो, पण हे सगळं टिकवण्यासाठी महायुतीच्या प्रत्येक उमेदवाराला निवडून आणणं हे आमचं काम आहे, असं आम्हाला वारंवार सांगण्यात येतंय। या अनुषंगानं आम्ही पनवेलमध्ये आमचे सर्व सहकारी पदाधिकारी मोठ्या प्रमाणामध्ये निवडणुका प्रचारामध्ये सहभागी होत आहेत। ज्याप्रमाणे महायुती धर्म म्हणून लोकसभेला बाळासाहेबांचा जो प्रचार चालू होता, त्या प्रचारात तुम्ही स्वतः झोकून दिलं होतं, त्याप्रमाणे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रचार सभेत थोडंसं जोर कमी वाटतं? तसं नाहीये। कसं असते बघा, आपल्या घरातला नवरदेव असल्यावर आपण वारंवार दिसत असतो, पण दुसऱ्याचा नवरदेवामध्ये आपण थोडं कमी प्रमाणात दिसतो, हे एक नॅचरल आहे। परंतु आपल्याला सांगू इच्छितो, जेव्हापासून फॉर्म भरल्यानंतर नव्हे तर फॉर्म भरायच्या आदल्यापासून, कारण इथे उमेदवार त्यांचे फिक्स होते हे होतं, तेव्हापासून आमची सर्व मंडळी प्रचाराच्या माध्यमातून प्रचाराच्या काहीतरी प्रोसिडिंग आहेत, काही पत्रक येतात। आता उशिरा थोडा वेळ अवधी कमी ह्या वेळेला भेटला आहे, पत्रक यायला वेळ झाला, मग तिथून वाटण्याची प्रोसिडिंग, आता घरी जाऊन आपण मतदार याद्या शोधणं, आता त्याचं काम चालू आहे। त्या रॅलीच्या माध्यमातून असेल, सगळीकडे मोठ्या प्रमाणामध्ये प्रचार आमच्या माध्यमातून होत आहे। या निवडणुकीमध्ये बारणे साहेब कधी सक्रिय सहभागी नाही, बारणे साहेबांचं काय झालं, कारण सुरक्षित मतदारसंघ म्हणून पनवेलची नोंद या महाराष्ट्रामध्ये आहे। बारणे साहेब 1-2 वेळा आले होते, त्याच्यानंतर बारणे साहेबांना साधारणतः आमच्या पक्षाचे उमेदवार ज्या ठिकाणी आहे, आता सध्या त्यांचा धाराशिवला नेमणूक केलेली आहे बारणे साहेबांची। कसं होतंय की ज्या ठिकाणी थोडीशी शक्यता कमी आहे, शाश्वती कमी आहे, अशा ठिकाणी आमचे जे ज्येष्ठ वरिष्ठ आहेत त्या ठिकाणी प्रचाराला गेलेत। पनवेलविषयी सगळ्यांना माहिती आहे की प्रशांतदादांचं काम आहे आणि त्यांचा जनतेशी जोडलेली नाळ आहे, ह्या माध्यमातून ती विनिंग सीट आहे, त्यामुळं आमचे वरिष्ठ या ठिकाणी नाही आहेत। पण आपण पाहत असाल, ज्यावेळेला रॅली होती किंवा ज्यावेळेला फॉर्म भरायचा होता, अशा वेळेला आमचे माननीय खासदार आवर्जून आले होते। यापुढेही अजून वेळ आहे आपल्याकडे, आता 14 तारखेला मोदी साहेबांची सभा आहे, त्याच्या अगोदर आमची बैठक लागणार आहे, त्यावेळेला बारणे आप्पा येणार आहे। आप्पा जरी येत नसेल तर फोनवरती वारंवार, आज पाहत असाल त्यांचे भाचे आज बघा इकडे बसून आहेत आढावा घ्यायला की इथे काय चाललंय काय नाही, ते आता जेवायला गेले ते आहेतच। म्हणजे ही सर्व लक्ष ठेवून हे काम या प्रचाराच्या माध्यमातून काम चालू आहे। खरं तर या निवडणुकीमध्ये तरुण वर्ग जास्त आहे, मतदार जास्त आहे, आणि तरुण वर्गाला काय सांगणार? नाही, तरुण वर्गाने बघा, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे तरुणांसाठी केलेलं काम, म्हणजे आपण उच्च शिक्षणाच्या संदर्भामध्ये मुलींना दिलेलं सवलत किंवा काही पदाधिकाऱ्यांना दिलेलं उच्च शिक्षणासाठी दिलेलं मानधन, ह्या सर्व गोष्टी तरुणांना पोषक आहेत। कारण यापूर्वीच्या इतिहासामध्ये अशा ज्या सुविधा कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी दिले नव्हते। आपण पाहत असाल की लाडकी बहीण योजना, असंख्य गाजलेली लाडकी बहीण योजना असेल, अशा लाडकी बहीण योजना हे लोक विरोधक तेवढंच बोलतात, पण त्याच्या पलीकडे महिलांसाठी केलेलं काम हे लोक त्याच्यावर बोलत नाहीयेत, कारण त्यांना दुसरं काही दिसत नाहीये। म्हणून आमच्या राज्याचे मुख्यमंत्री नेहमी म्हणतात आपण कामात न मोठे व्हायचे,
विरोधक काय बोलतात त्याच्याकडे लक्ष न देता आपण जे केलेली कामं आहेत ती कामं घेऊन आपल्याला जनतेपर्यंत जायचं आहे आणि त्याच्यातनं आपण महाराष्ट्राची दिशा ठरवायची. त्याच्यामुळं लाडकी बहीण ही आवडती योजना आहे. त्याच्यावरती आता काही बघा, काहींना सत्तेत यायचं नाही मग काही बोलू शकतात. ते बोलतात की आम्ही आता 3,000 रुपये महिलांसाठी 3,000 करू. हेच लोक अगोदर बोलत होते की लाडकी बहिणींना ही चुकीची आहे, यासाठी कोर्टामध्ये गेले, कोर्टानं डावे फेटाळले आणि आज मताचा जोगवा मागण्यासाठी आता 1500 ते 3,000 करू. पण ज्याला द्यायचं नाहीये, ज्याला सत्तेत यायचं नाहीये, ते सत्तेत येणार नाहीत, सगळं माहिती आहे. त्यामुळे काहीतरी बोलायचं, त्या योजनेवरती ते बोलत आहेत. पण महायुतीच्या सरकारमध्ये आपण त्यांचा वचननामा पाहिला असेल, 1500 ते 2100 रुपये म्हणजे 600 रुपयाचीच फक्त वाढ. कारण त्यांना माहिती आहे की आम्ही सत्तेत येणार आहोत आणि बोलले ते करायचं आहे. या अनुषंगानं हा सगळा प्रचारच्या माध्यमातून वल्गना होत आहे. आणि कुठल्याही मतदार या कुठल्याही वल्गनाला बळी पडणार नाहीये आणि येणाऱ्या कालखंडामध्ये आपल्याला पाहायला मिळेल की महायुतीचं सरकार या राज्यात पुन्हा येणार आहे. आमदार खंडापूर शिंदेकरांना काही सभा वगैरे काही घेणार आहात का? नाही, सभेचं काय झालंय, सभा म्हणजे आता मोठ्या सभा नाहीत, कारण मोदी साहेबांची सभा लागली म्हणजे आता ही मोठी सभा आहे. आता आपल्याकडे साधारण जेमतेम 20 दिवस भेटले होते. ह्या मोठ्या सभेच्या नियोजनाला 4 दिवस जात आहेत. ह्याच्यानंतर आमच्या काउंटर सभा सध्या चालू आहेत, मेळावे असतील. आज पाहत असेल पश्चिम महाराष्ट्रातील सर्व नेत्यांनी कळंबोली शहरामध्ये माझ्या माध्यमातून सगळे मेळावे तयार केले आणि 2-2, 3-3 हजाराच्या जनसंख्येनं आपण पाहिलं असेल किती मेळावे झालेत. मग उमेदवाराला कसं पाहण्यापेक्षा आम्हाला जे शिकवण आहे की आपण दुसऱ्याला नावं ठेवण्यापेक्षा आपण काम चांगल्या प्रमाणात करावं आणि जनतेसमोर जावं. आपण केलेली कामं म्हणजे ह्या 2-2.5 वर्षामध्ये ज्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अनेक मुख्यमंत्री होऊन गेले, पण माननीय मुख्यमंत्र्यांची कामं केले, ते कामच फक्त लोकांच्या परत पोहोचवा. आपल्याला मतदानाला तुम्हाला जास्त तकलीफ घ्यावं लागणार नाही. त्या कामाच्या माध्यमातून आपल्याला हे मतदान भेटणार आहे. फक्त विरोधकाचे काय बोलते त्याच्याकडे लक्ष देऊ नका. आपण मतदारांच्या पर्यंत आपली कामं घेऊन पोहोचा, एवढंच आम्हाला शिकवण आहे, आम्हाला एवढंच आदेश आहे. त्याप्रमाणे आम्ही सर्व या प्रचार भूमिकेमध्ये हे सर्व आम्ही तंतोतंत पालन करतोय.